गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात सगळे? आता कॉफी प्यायला निघालो आहे. काय म्हणतो साने? मस्त गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग खरंच गुड आहे शिवा. मस्त कॉफी नाश्ता छान झाला आपला. आम्ही आलो आता नागब्रह्म महर्षीनगरमध्ये कॉफी प्यायला. इथली फिल्टर कॉफी आम्हाला दोघांना फार आवडते, त्याच्यासाठी आलो आहे. आता फिल्टर कॉफी पितो आणि नंतर तुम्हाला बोलतो. सो आज विकेंड आहे, सो एन्जॉय. आता आम्ही चाललो आहे हॉस्पिटलला चेकअपसाठी. मी म्हणते त्याच्यानंतर आमचा प्लॅन आहे गाडीच्या इन्शुरन्सचं पण एक काम आहे. इन्शुरन्स रिन्यू करायचं आहे, ते करून येतो ऑफिसला जाऊन त्यांच्या. तर बघू मग त्याच्यानंतर काय प्लॅन तर नाही आहेत अजून आमचे. लेट सी. तुला काय म्हणायचं म्हणते? किटकॅट खाऊ. खुश राहू. आयुष्यात काही होते, किटकॅट खाऊ चांगलं वाटतं, कारण की आयुष्याचे हेल्थ ऑलरेडी लागलेली आहेत सगळ्यांची. हे बघा दाखवतो तुम्हाला. गावाकडे काही ट्रॅफिक नाही, सिग्नल नाही, काही नाही. आता इकडे बघा, सिटीत आलो परत तीच दुनियादारी. ट्रॅफिक, सिग्नल्स, लोक आणि धूर आणि धूप. छान ऊन पडले आज बरेच दिवसानंतर. चांगलं वाटतं मला थोडं. विटॅमिन कोणतं? विटॅमिन डी. बजाज अलायन्स ऑफिस इथं आहे. आम्हाला ऑफिस पण दिसलेलं आहे. आता पहिला हॉस्पिटलला जाऊन येतो, त्याच्यानंतर मग बजाज अलायन्स रस्त्यात शहरामध्ये जागोजागी मिळतात. आणि ते दाखव त्यांचं ब्रेक कंटेंट हे असे कुठला असतं कंटेंट. आता आम्ही पोचलोय केम हॉस्पिटलला. त्याच्या पार्किंगमध्ये चाललोय. तर तुम्हाला त्याचं युनिक पार्किंग दाखवतो. तुम्ही पाहिलं असेल कुठेतरी, मे बी नाही, पण बट मला दाखवायची इच्छा म्हणून मी दाखवतो. मला आवडतं पार्किंग, याचं फार छान आहे पार्किंग. आता काय ओपन होणार आहे बघा तुम्हाला दाखवतो. सिम खुलच्या सिम टाडा. बंद हो जा सिम. हे झाली पण. आता किती फ्लोअरला जाते पार्किंगला? 6व्या फ्लोअरला जाणार पार्किंगसाठी. असंच बसायचं गाडी. पार्किंगसाठी जाणार लिफ्ट. सॉरी. One eternity later. हाय. डायरेक्ट इव्हिनिंग मध्ये दाखवतो. तरी सकाळी आम्ही कुठे होतो? बजाज इन्शुरन्सचे काम झाले, त्याच्यानंतर गाडी क्लिनिंगला गेली. गाडी क्लीन नंतर इन्शुरन्सचं तेही झालं. मग आता आम्ही निघालोय. एका मित्राचा फोन आला होता, त्याने बोलले आम्हाला इंजिनियर्सची चायच्या इथे सरप्राईज आहे. काहीतरी सरप्राईज आहे काय सरप्राईज असेल पोरांची तुम्हाला माहिती. चाललो तिकडे, आलो आता नवले ब्रिज पर्यंत. त्याला याचा द्वार म्हणतात, माहिती आहे तुम्हाला कशा द्वार म्हणतात. आता चालू इंजिनियर्सला, बघू लेट सी मग काय असेल. इंजिनियर्स काय आहे तुझ्यासाठी? इंजिनियर्स काय? इंजिनियर्स कॅफे. इंजिनियर्स इज इमोशन. आता लोक म्हणतात पुण्यात एवढे मोठे मोठे कॅफेच नाही हो, वाईब्स पाहिजे तिथं, मेमरीज पाहिजे. तेव्हा त्या कॅफेची मजा आहे. तसं आमच्यासाठी इंजिनियर्स कॅफे, तिथे आम्ही तो कॅफे जेव्हा सुरू झाला तेव्हापासून जातो. मग असं नाही की आपण जाऊ शकत नाही दुसऱ्या कोणत्या कॅफे, पण नाही जायचं आम्हाला. इंजिनियर्स आमच्या वाईफ तिथे मॅच होतात जास्त, कारण का ओनर ओळखीचं, सगळेच ओळखीचे तिथे. ते बरं वाटतं मग जरा आपुलकी तिथे. इमोशन जोडलं म्हणून. बाकीचे काय, बाकीचे सर्व्हिस प्रोव्हायडर्सच आहेत. पैसे द्यायचे, ते देणार, तू खाणार, तू येणार नाही. त्यात मजा नाही. त्यात पुण्याचं परत एकदा ट्रॅफिक. हे बघा नवले ब्रिज ट्रॅफिक.
ॲज युजल. कसं आहे कसं आहे कसं आहे हा कसं हिमेश रेशमी आणि- प्लेलिस्ट. तुम्ही सांगा तुम्ही कोणतं म्युझिक ऐकता? वाईब्स गुड मॉर्निंग मित्रांनो. हे बघा बघ कसे असतात आमचे मित्र. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललोय मस्कावाल्याला चहा प्यायला. ते आहे कोथरूडमध्ये. आमचे दोन मित्र पुढं एका दुसऱ्या टू व्हीलरवर चाललेत आणि आम्ही ह्याच्यात चाललो. तर जाऊन चहा वगैरे पितो. तुम्हाला चहाची सिनेमॅटिक दाखवतो आज कसे असतात, तुम्हाला कळेल काय म्हणायचं. नाश्ता झालेला आहे आमचा. आता आम्ही चाललो आहे क्रोमामध्ये. क्रोमा या बिल्डिंगच्या मागेच आहे. जर कोथरूडमध्ये राहत असेल तर तुम्हाला माहीत असेल कुठे आहे. क्रोमातलं तुम्हाला दाखवतो आम्ही काय घेणार आहे.